नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अतिवृष्टी अनुदान 2025 साठी जर पाहिलं तर आपण पाहिल्याप्रमाणे पूर्वी अपडेट घेतलेलं होतं. याच्यामध्ये की याद्या अपडेट सुरू होत आहेत. याद्या काही जिल्ह्यांच्या अपलोड झालेल्या आहेत. त्या जिल्ह्यामधील काही तालुक्यांच्या लेवलवरती ज्या गावाचा डेटा कंप्लीट झालेला आहे, ज्यांच्या याद्या कंप्लीट झालेल्या आहेत त्यांच्यामार्फत जी काही व्हीके नंबर म्हणजे विशिष्ट क्रमांकच्या याद्या असतात, त्या याद्या त्यांचा विशिष्ट क्रमांक, प्रत्येक शेतकऱ्याचा विशिष्ट क्रमांक यानुसारच त्यांच्या याद्या असतात आणि तो विशिष्ट क्रमांक घेऊन तुम्ही ई-के-वाय-सी कशा पद्धतीने करायची आहे. तुम्हाला ती यादी जर पाहिजे असेल तर तुमच्या जवळचे जे काही तलाठी सज्ज असेल यांच्यामार्फत तुम्ही यादी घेऊ शकता किंवा इतरत्र ज्यांच्याकडे आपले सरकार सेवा केंद्र असेल त्यांच्याकडे जर आयडी असेल आणि आयडी कार्ड त्यांच्याकडे जर तो यादी असेल तुमच्या गावाची, तर त्या ठिकाणी त्यांच्याकडून तुमची ई-के-वाय-सी वगैरे तुम्ही कशा पद्धतीने करून घेऊ शकता ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा, जेणेकरून याचा फायदा त्यांनाही होईल, तेही के-वाय-सी करून घेतील. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. महाऑनलाईनचा आयडी ओपन केल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला जी काही यादी दिसेल त्या यादीमध्ये खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल आधार प्रमाणीकरण. त्याखाली दाखवलेलं आहे नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान मदत यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक विशिष्ट क्रमांकासाठी टाकून तुम्हाला विंडो ओपन होईल. त्या ठिकाणी तुम्हाला विशिष्ट क्रमांक, तुमची जी काही यादी प्रसिद्ध झालेली आहे तिथला जे काही विशिष्ट क्रमांक आहे ते इथे टाकायचा आहे. टाकल्यानंतर पुढे सर्चवरती क्लिक करायचं आहे. सर्चवरती क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला पूर्ण डिटेल्स दाखवला जाईल. तुमचा विशिष्ट क्रमांक, गाव, गट नंबर, क्रॉप, तुमचं जे काही नुकसान किती झालेलं आहे, तुमचं अमाऊंट पण तिथं दाखवलं जाईल. तुमचा आधार नंबर, नाव, बँकेचं पासबुक, IFSC कोड, मोबाईल नंबर सर्व डिटेल दाखवलं जाईल. त्यानंतर तुमचं जर वरची माहिती व्यवस्थित असेल, पूर्ण काही चुकलेलं नसेल तर नो ग्रीव्हियन्स करायचं आहे आणि तिथं सिलेक्ट करून त्यावरती घ्यायचं आहे. आणि जर काही तुमची तक्रार असेल तर खाली जे काही ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करून तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर खाली तुमचा मोबाईल नंबर आहे. मोबाईलवरती तिथं जे काही टाकलेला मोबाईल नंबर तुम्ही दिलेला आहे तो मोबाईल नंबर आहे. जरी इथं मोबाईल नंबर तुमचा चुकलेला असला तरी घाबरून जायचं कारण नाही आहे. त्या मोबाईलचं काही देणं घेणं नाही आहे. OTP आधार के-वाय-सी करताना OTP हा तुमच्या आधार लिंक असलेल्या मोबाईलवरतीच जाणार आहे. त्यामुळं मोबाईल लिंक तिथं चुकीचा जरी असला तर काही घाबरू नका. त्यानंतर खाली आधार ई-के-वाय-सी वरती क्लिक करायचं आहे. के-वाय-सी वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर खाली आधार नंबर दाखवला जाईल, शेवटचे 4 अंक. त्यानंतर खाली OTP आणि बायोमॅट्रिक हे 2 पर्याय दाखवले जातील. आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर त्यावरती क्लिक करून तुम्ही जे काही ग्रीव्हियन्स द्यायचं असेल, तक्रार नसेल तर तिथं नो ग्रीव्हियन्स करून घ्यायचं आहे. म्हणजे वरच्या माहितीमध्ये काहीही तुमची तक्रार नाही म्हणून. OTPद्वारे तुमचं जे काही असेल तर त्याच्या पुढच्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे. OTP नसेल तर तुमच्यावरती तुम्ही बायोमॅट्रिकनं सुद्धा करू शकता. त्यावरती सेंड OTP करायचं आहे. OTP तुमच्या मोबाईलवरती पाठवला जाईल. OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय OTP असं करायचं आहे. केल्यानंतर तुमच्यासमोर असं तुमचं जे काही असं इथं आधार ऑथेंटिकेशन इज सक्सेसफुली दाखवलं जाईल. त्यानंतर खाली घेऊन तुम्हाला प्रिंटवरती क्लिक करायचं आहे. अशी तुमची ई-के-वाय-सी केलेली पावती तुमच्यासमोर अशी निघेल. ही पावती तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे आणि तुमच्याजवळ ठेवायची आहे. ही पूर्ण प्रोसेस तुमची इथं कंप्लीट झालेली आहे. ज्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नाही त्यांनी स्वतः केंद्रावर जाऊन आधार आपलं अंगठा लावून सुद्धा ई-के-वाय-सी करू शकतात. तर अशा पद्धतीने तुमचा जो काही व्हीके नंबर असेल तो सर्च करून घ्यायचा आहे, माहिती करून घ्यायचा आहे आणि माहिती जर नसेल तर आपले सरकार सेवा केंद्राकडे सुद्धा यादी असते गावाची, त्याच्यानुसार त्यांनी सुद्धा ते काढून देतील. त्या पद्धतीने तुम्हाला संपूर्ण ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. ई-के-वाय-सी केल्याच्या नंतरच तुमच्या खात्यावरती तुमच्या आधार संलग्न जी काही बँक असेल त्या बँकवरती तुमचे पैसे पाठवले जातात. अशा पद्धतीचे छोटंसं अपडेट होतं, हे देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती मिळत जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.